तर जय शिवराय मित्रांनो, आजची सकाळ जरा निवांतच होती कारण आज होता रविवार। सकाळ सकाळ निवांत नाश्ता उरकल्यानंतर देविका आणि आम्ही निघालो पिंपरी चिंचवडला कारण आज करायची होती शॉपिंग आणि गणपती बाप्पाचं दर्शन। शॉपिंग म्हटलं की बाया कशा उधळतच निघतात। जाता जाता आम्हाला दिसले धाकले धनी, त्यांचं दर्शन घेऊन थेट आम्ही गणपती मंदिरामध्ये गेलो। येथील वातावरण एकदम प्रसन्न आणि शांत आहे मित्रांनो। गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर देविका थेट घुसली शॉपिंगला कारण आज तिची हळदी कुंकाच्या शॉपिंगची खूप मोठी लिस्ट होती। तेथील शॉपिंग उरकून मंडईत आल्यानंतर वेगवेगळ्या भाज्या, आवळे, कावळे, मोकार, डाएटची शॉपिंग, कणस कुंस घेऊन थेट फ्रूट मार्केटमध्ये आलो। फ्रूटची शॉपिंग झाल्यानंतर म्हटलं देविकाला जरा फुलं आवडतात, तिला सरप्राईज देऊ म्हणून तिच्या आवडीची 2-4 फुलं घेऊन तिला दिली, तर फुल खुश, एकदम टांगा पलटी। तिथून आम्हाला भूक लागल्यामुळं आम्ही जेवायला गेलो। जेवण वगैरे केलं, तिने थोडंसं तिचं घासपूस खाल्लं। त्यानंतर हळदी कुंकाच्या गिफ्टच्या चॉईससाठी पूर्ण दुकानामध्ये 1 तासभर सगळ्या वस्तू उलट्या पालट्या करून तासाभरानंतर 100-150 वस्तू देविकाने बाजूला काढल्या। त्यानंतर दुसऱ्या मार्केटला जाऊन कार्पेट, चादरी, चुदरी, ब्लँकेट, शोपीस, मोकारची लागणारी न लागणारी मोकार शॉपिंग केल्यानंतर शॉपिंग एकदाची उरकली आणि गाडी लोड झाली। गाडीमध्ये ठेवायलाही जागा नव्हती, एवढी शॉपिंग केली। शॉपिंग झाल्यानंतर बिलाचा आकडा पाहून अगदी तहानच लागली। कुत्र्यासारखी शॉपिंग करून अखेर घराकडे निघालो। घरी आल्यानंतर पूजानी आणि आम्ही सगळं सामान घरात ठेवतपर्यंत देविकाच्या तर सगळ्या भाज्या आणि फळं धुवून झाली होती। 4 दिवसात आपण एवढं खाऊ शकतो, बाप रे बाप। असोच मित्रांनो, पूजाने चहा तयार केला होता। चहा वगैरे पिऊन थोड्या वेळात जेवण करून आता आराम करतो। भेटूया पुढच्या व्लॉगला, बाय।